हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. पण हा ट्विस्ट नेमका आलाय तरी काय हे जाणून घेण्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुझ्या सोबतीने मालिकेचे रोजचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. सबस्क्राईब केलंय ना, तर चला तुम्हाला ट्विस्ट सांगतो. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरला राजशेखर धोंडे पाटील यांचं सत्य कळलंय की ते गरीब शेतकऱ्याच्या मुलीचा फक्त वापर करून घेत आहे आणि एकदा का निवडणूक जिंकली तिला घराबाहेर काढणार आहेत. आणि ही गोष्ट नुपूरला समजली, तिने ती तायडीला सांगितली आणि आता तायडीने चक्क राजशेखर धोंडे पाटील आणि मिसेस पाटील यांना ही गोष्ट सांगितली आहे आणि त्यांच्याकडून या बदल्यात 10 करोड रुपये मागितले आहेत. एवढंच नाही तर नुपूरचा कायमचा बंदोबस्त सुद्धा करायला सांगितलाय, तिला कायमचं संपवायला सांगितलंय. मग नुपूर ही वाचणार का? राजशेखर धोंडे पाटील तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर किचनमध्ये येते. ती खूप दुःखी असते, तिला राग आलेला असतो. ती विचार करते, कुणी असं कसं करू शकतं? या राजशेखर धोंडे पाटलांनी एका गरीब मुलीच्या आयुष्याचं वाटोळ करायचं ठरवलंय. जेव्हा मुलगी ही लग्नाचा विचार करते तेव्हा तिला असं वाटतं की मी गृहप्रवेश करणार आहे, त्या घरची लक्ष्मी म्हणून जाणार आहे आणि हे राजशेखर धोंडे पाटील तिला त्याच घरातून बाहेर काढण्याचा विचार करताय. मला तर हे सगळं सहनच होत नाहीये. जेव्हा मुलीचं लग्न होणार असतं, ती बिचारी गौरी आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असेल की माझं लग्न होईल, मी माझ्या नवऱ्याच्या घरी जाईल, माझा सुखाचा संसार होईल आणि तिचा संसार हा आधीच कसा उद्ध्वस्त करायचा हे त्या धोंडे पाटलाने ठरवलंय. मी हे नाही सहन करू शकत, मला सहनच होऊ शकत नाही. मी हे सगळं सहन केलंय. मला आठवतंय आणि जेव्हा माझं लग्न ठरलं होतं आणि ते नव्हतं झालं तेव्हा माझ्यावर काय हालत झाली होती हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूरला आठवतं की ज्या दिवशी तिचं लग्न होतं, वेदांतने तिला कॉल केला होता. नुपूर, फक्त अर्ध्या तासात आपलं लग्न होणार आहे, आपण दोघे कायमचे एकमेकांचे होणार आहोत. तेव्हा नुपूर ही वेदांतला म्हणाली होती, वेदांत तू लवकर परत ये, नाहीतर लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. तर वेदांत म्हणाला होता, नुपूर तू कायमची माझी झाली आहेस, माझी उष्टी हळद तुला लागली आहे, तू ये लवकर. आणि तेव्हा वेदांतची डेड बॉडी आली होती, तो नव्हता परत आला. नुपूरची सगळी स्वप्न बेचिराग झाली होती, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूर विचार करते, जे माझ्याबरोबर घडले ना ते मी गौरीबरोबर नाही घडू देणार. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार. मला काही करून हे सगळं मल्हार सरांना सांगावंच लागेल असा ठाम निर्धार नुपूर करते. तर इकडे मीना ही आपल्या बेडरूममध्ये येते. तिची साडी फाटलेली असते. मीना विचार करते, अरे देवा, काय वेळ आली आहे माझ्यावर, साडी फाटली, नवीन साडी घ्यायला पैसे नाही आहेत, आता हीच साडी शिवावी लागेल. आणि ती कपाटामध्ये सुई धागा शोधत असते, पण तिला सुई धागासुद्धा सापडत नाही. आणि सुई धागा सापडवताना चक्क या कपाटातून 500च्या रुपयांची नोटांची गड्डी खाली पडते आणि मीनाला जबर धक्काच बसतो. मीना विचार करते, आपल्या घरात, ते सुद्धा या कपाटामध्ये, या कप्प्यामध्ये मला चक्क एवढे पैसे सापडले, असं कसं झालं? हे पैसे आले तरी कुठून? आणि हे पैसे आता माझे पैसे, घरात सापडलेले पैसे माझे पैसे, असा विचार करून ती हे पैसे लपून ठेवते. तेवढ्यात अन्वय तेथे येतो आणि अन्वय त्याच्या कपाटामध्ये हे पैसे शोधू लागतो, पण त्याला काही पैसे सापडत नाही. मीना विचारते, अन्वय काय शोधतोय तू? तर अन्वय सांगतो, मी माझे पैसे शोधतोय, येथे मी पैसे ठेवले होते, तू पाहिलेस का? तर मीना म्हणते, अरे मी कशाला तुझे पैसे घेऊ, आणि असून असून किती पैसे असणार आहे, 10-20 रुपये, तुझ्याकडे कुठे नोटांची मोठी जाडसर गड्डी असणार आहे? अन्वयला संशय येतो. अन्वय मीनावर चिडून म्हणतो, मीना, ही ना चेष्टेची वेळ नाहीये, मला माझ्या कामासाठी इगतपुरीला जायचंय, तू पैसे घेतलेत का? मीना म्हणते, अरे मी नाही घेतले आणि तुझ्याकडे एवढे पैसे असूच शकत नाही, मग मी कशाला घेऊ? असं म्हणून मीना ही तिची साडी घेऊन जाऊ लागते, पण या साडीखालीच तिने पैसे लपवलेले असतात आणि ही नोटांची गड्डी खाली पडते. तेवढ्यात छोटीशी ईशा तेथे येते आणि विचारते, आई तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले?
आणि अन्वय हे ऐकतो. अन्वय तिच्या हातामध्ये हे पैसे पाहतो आणि म्हणतो, मीना ते माझे पैसे परत दे. तर मीना म्हणते, तुझे कसले, या घरात सापडले म्हणजे माझे झाले आणि लग्नाच्या वेळेस तुम्हाला वचन दिलं होतं ना, जे तुझं आहे ते माझं आहे, मग हे तुझे पैसे ते माझे पैसे आणि मला ते हवे आहेत. तर अन्वय खूप चिडतो आणि म्हणतो, ते माझ्या कामाचे पैसे आहेत, पैसे परत दे. मीना विचारते, पण तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? अन्वय सांगतो, मला नोकरी लागली आहे आणि त्याच्याच हे पैसे आहेत. मीना आश्चर्याने विचारते, तुला आणि नोकरी लागली, ते सुद्धा एवढ्या पैशांची? माझा तर विश्वास बसत नाही. आणि अन्वय खूप चिडतो. मीनाच्या हातातून हे पैसे हिसकावून घेतो आणि म्हणतो, चल दे, माझे पैसे दे. मीनाला खूप राग येतो आणि ती चक्क ईशावरच हात उचलते. काय ग काटे, काय गरज होती तुला हे सगळं बोलायची? तर अन्वय म्हणतो, तिला ओरडायचं नाही, मला तुझ्यावर संशय होताच, अशी चोरीची कामं तूच करू शकते, त्या लहान मुलीला काही बोलू नको. आणि अन्वय तेथून जातो. मीना खूप चिडते, ईशाला सुद्धा हाकलून लावते. आणि इतकी मोठी संधी आली होती, एवढे पैसे हातात आले होते, पण हातचे गेले, म्हणून तिला खूप राग येतो. तर इकडे तायडीची आई, जे कुरिअरकडून कुरिअर आलं होतं, प्रॉपर्टीचे पेपर्स आले होते, ते चेक करून पाहते. तर यामध्ये चक्क तायडीचं नाव असतं, बिल्डरचं नाव असतं आणि तायडीने 20,000 स्क्वेअर फूटची एक मोठी जागा खरेदी केलेली असते आणि यासाठी तिने चक्क 1 करोड रुपये दिलेले असतात, फक्त टोकन म्हणून. पण हे 1 करोड रुपये तायडीच्या आईला वाचताच येत नाही आणि ती विचार करते, एकावर 7 शून्य म्हणजे किती असतील, ते जाऊ दे, पण मला माझ्या तायडीचा खूप अभिमान वाटतोय. आज तिने सिद्ध केलंय की ती माझी मुलगी आहे. तिने इतकी मोठी जागा खरेदी केली, एवढे पैसे दिले, म्हणून तायडीची आई चांगलीच खुश होते. तर इकडे तायडी ही सगळ्यांना कामं सांगत असते की लवकरात लवकर कामं उरकून घ्या, आता लग्न लागणारच असेल. आणि तेवढ्यात तायडीची आई तिला कॉल करते. तायडी फोन उचलून म्हणते, काय ग, तुला कळत नाही का, मी तुझा फोन उचलत नाहीये, याचा अर्थ मी बिझी असेल, माझ्याकडे वेळ नसेल, पुन्हा पुन्हा कशाला कॉल करतीये? तर तायडीची आई म्हणते, अगं तायडे, मला आहे ना खूप आनंद झालाय, मला खूप भारी वाटतंय, काय करावं ते कळतच नाहीये. तर तायडी विचारते, तू काय बाबांचं औषध घेतलं काय, म्हणून तुला असं होतंय? तर आई सांगते, नाही ग, एक घरी कुरिअरवाला आला होता आणि तू इतकी मोठी जागा खरेदी केली आहे, त्याचा मला आनंद झालाय. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते, हळू हळू बोल, आता तू कुठे आहे? आई म्हणते, आपल्या घरी. तायडी चिडून म्हणते, ते मला माहिती आहे, घरात कुठे? आई सांगते, तुझ्या रूममध्ये. तायडी तिला विचारते, तू पण माझं कुरिअर का उघडून पाहिलं? आई सांगते, असं काय करतेस तायडे, मी तुझी आई आहे ना, आणि लहानपणापासून तुझ्या वस्तू आधी मीच चेक करून पाहते. तायडी म्हणते, ठीक आहे, आता ते कुरिअर आहे ना अशा ठिकाणी ठेव जे कोणाला सापडायला नको, आणि या कुरिअरबद्दल, त्या जमिनीबद्दल कोणाशीच काही नाही बोलायचं. तायडीची आई म्हणते, हो हो, मी ना कोणाशीच काही नाही बोलणार. आणि तायडी फोन ठेवून देते. तायडीला खूप राग येतो. ती जोरात हाक मारते, बाबा बाबा. तायडीचे बाबा तेथे येतात आणि विचारतात, काय झालं? तायडी त्यांना जाब विचारते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बिल्डरला सांगा की ते कुरिअर घ्यायला आमच्यातलं कुणीतरी येईल, तुम्ही कुरिअर करू नका. तायडीचा बाबा म्हणतो, अरे हो, मी तर त्याला सांगितलं होतं, मग त्याने का घरी पाठवलं असेल? तायडी चिडून म्हणते, जी गोष्ट जमत नाही ना ती करू नये, नाही जमत ॲक्टिंग तर नका ना करू, कशाला नाटकं करताय? तायडीचे बाबा म्हणतात, सॉरी तायडे, मी त्या बिल्डरला सांगायचं विसरलो, पण त्याने घरी का पाठवलं असेल? तायडी चिडून म्हणते, एक तर तुमची चूक, तुम्ही त्याला सांगितलंच नाही की आम्ही घ्यायला येऊ, मग तो कुरिअरने घरीच पाठवणार ना, आणि आता विचारताय का पाठवलं असेल, जा तिकडे जा, कामं करा आपली, असं म्हणून ती आपल्या बापालाही हाकलून लावते. आता ती कागदपत्र कोणाच्या हातात पडायला नको, जिया किंवा रेवतीच्या, असा विचार करून तायडीला खूप टेन्शन येतं. तर इकडे तायडीची आई चांगल्या ठिकाणी लपवायचं सोडून चक्क बेडवर जे बेडशीट असतं त्याच्या खालीच हे कुरिअर लपवून ठेवते, म्हणजे रेवती ही जर साफसफाई करायला आली तर तिला हे नक्की सापडेल आणि तिला सगळं सत्य कळेल. इकडे राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाची सगळी लग्नाची तयारी झालेली असते, सजावट झालेली असते आणि पाहुणे मंडळीसुद्धा यायला सुरुवात करतात. आणि मल्हार हा कोमलला सगळी व्यवस्था झाली की नाही असं विचारतो. तेवढ्यात नुपूर धावत पळत तेथे येते आणि म्हणते, सर, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मल्हार विचारतो, काय झालं मिसेस नुपूर, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? तर नुपूर सांगते, सर,
मला आहे ना राजशेखर धोंडे पाटलांबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मल्हार नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, ही त्यांची पर्सनल गोष्ट आहे. आपण त्यात नको लक्ष घालायला. मला तायडीने सांगितलंय. नुपूरला जबर धक्काच बसतो आणि नुपूर म्हणते, सर, पण तुम्ही असं कसं बोलू शकता? एका मुलीच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल ना. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? नुपूर सांगते, हो सर, मी आहे ना राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या मुलाला बोलताना ऐकलंय. ते हे सगळं फक्त निवडणुकीसाठी आणि वोट बँकसाठी करताय. गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न करायचं म्हणजे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल. लोक निवडणुकीत त्यांना मतं देतील आणि एकदा का निवडणूक संपली 6 महिन्यांनंतर ते त्या मुलीला घराबाहेर काढतील, तिला डिवोर्स देतील. ती बिचारी गरीब गौरी स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवतीये. त्या मुलाच्या प्रेमात ती पडलीये आणि ते राजशेखर धोंडे पाटील आताचपासूनच डिवोर्सचा विचार करताय. लग्न झालं, निवडणूक झाली, निवडणूक जिंकल्यानंतर ते त्या गौरीला घटस्फोट देतील, घरातून हाकलून देतील आणि आपल्या मुलाचं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न लावून देतील. हे सगळं ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. तायडी हे सगळं पाहत असते की नुपूर मल्हारला काहीतरी सांगतीये. तायडीला खूप राग येतो. शेवटी या नुपूरने माती खाल्लीच. तिला म्हटले होते कोणाला काहीच सांगू नको, मल्हारला काही सांगू नको, पण तिने माझं काही ऐकलं नाही. तर इकडे मल्हारला जबर धक्का बसलेला असतो. नुपूर म्हणते, सर, आपण काहीतरी करायला हवं. आपण हे लग्न थांबवायला हवं, नाहीतर एका बिचाऱ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान होईल. तर मल्हार म्हणतो, पण मिस नुपूर, आपल्याकडे कोणता पुरावा नाहीये ना. मला तुमचं सगळं पटतंय. आपण त्या मुलीचं आयुष्य वाचवायला हवं, पण आपल्याकडे पुरावाच नाहीये. आपल्यावर कोण विश्वास ठेवेल? तर नुपूर सांगते, सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, स्वतःच्या कानांनी ऐकलंय. पण तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, अगं नुपूर, तुला सांगितलंय ना की तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय. यावर कोण विश्वास ठेवेल? कोण आहेस तू की सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतील? आणि आपलं हे काम नाहीये. आपलं काम काय आहे? लग्न करायचं, लग्नाची सगळी व्यवस्था पाहायची, निघून जायचं. हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे. आणि असं होतं या जगामध्ये. तुला काय माहितीये? कदाचित त्या मुलीला हे सगळं माहीत नसेल, पण जर राजशेखर धोंडे पाटलांनी त्या मुलीच्या आईबापाला पैसे दिले असतील आणि हे लग्नाचा सगळा बनाव रचला असेल, आणि जगामध्ये डिवोर्स होतात ना यार, लव्ह मॅरेजमध्ये, अरेंज मॅरेजमध्ये डिवोर्स होतात. त्यात एवढी मोठी काय गोष्ट आहे? आणि मला तर असं वाटतं आपण याकडे लक्ष द्यायला नको. मल्हार आणि नुपूर गप्प बसतात. नुपूर ही मल्हारकडे पाहते, तर तायडी तिला समजावून सांगते, नुपूर, मी तुला आधीसुद्धा सांगितलंय, हे सगळं आपलं काम नाहीये. आपल्या कंपनीचं नाव खराब होईल. आणि ती मल्हारला म्हणते, मल्हार, तुला माहिती आहे ना, हा इव्हेंट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे आणि या इव्हेंटवर आपली सगळी प्रतिष्ठा अवलंबून आहे. सुमती काकूंचं नाव अवलंबून आहे. मला तर असं वाटतं आपण सगळ्यांनी हा विषय येथेच थांबवायला हवा. असं म्हणून ती नुपूरला सांगते, नुपूर, तू गप्प बसायचं, कोणाला काही सांगायचं नाही. जा, तुझ्या कामाला जा. आणि ती नुपूरला तेथून जायला सांगते. नाईलाजाने नुपूर निघून जाते. मल्हार म्हणतो, तायडे, पण मिस नुपूर बरोबर बोलताय. तायडी विचारते, काय बरोबर बोलताय मल्हार? तू सुद्धा त्या नुपूरच्या नादाला लागलास. तुला कळतंय का तू काय बोलतोय? अरे, इतक्या वर्षांपासून ही कंपनी आपण इतकी मोठी केली आहे. सुमती काकूंचं स्वप्न आहे, त्यांचं नाव आहे या कंपनीला. आणि जर आपण काही केलं ना, तर ते राजशेखर धोंडे पाटील आहे ना, एका सेकंदात आपली कंपनी बर्बाद करून टाकतील, आपला बिझनेस बंद करून टाकतील. आणि आपल्याला काय घेणं देणं आहे? मी तुला म्हटले ना की नॉर्मल लग्नातसुद्धा डिवोर्स होतात. त्यांना जे करायचं ते करू दे. आपल्याला काही माहिती नाही आहे त्यांच्या पर्सनल गोष्टी. त्यामुळे तू सुद्धा याच्याकडे लक्ष देऊ नको. सुमती काकूंचा विचार कर आणि त्या नुपूरचा विचार करू नको, असं ती मल्हारला ठणकावून सांगते. मल्हारला नुपूरचं सुद्धा पटलेलं असतं आणि तायडीचं सुद्धा पटतं की जर आपल्याकडे कोणता पुरावा नाहीये तर कोण आपल्यावर विश्वास ठेवणार. आणि खरंच राजशेखर धोंडे पाटील खूप मोठे राजनेता आहेत. ते आपल्याबरोबर काहीही करू शकतात, आपला बिझनेससुद्धा बंद करू शकतात. त्यामुळे तोही विचारात पडतो. तर इकडे तायडीची आई ही हॉलमध्ये एकम, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र असं मोजत मोजत येते. रेवती विचारते, वहिनी, काय करताय तुम्ही? तर तायडीची आई चिडून म्हणते, तुझ्यामुळे पुन्हा एकदा चुकले मी. मी माझं काम करत होते ना. रेवती विचारते,
पण तुम्ही काय मोजत होता? तर लगेचच तायडीची आई तिला विचारते, तू किती शिकली आहे? रेवती विचारते, अचानक हा प्रश्न का विचारताय? तायडीची आई म्हणते, जे विचारलं ते सांग ना, किती शिकली आहे? रेवती विचारते, पण कशासाठी? तायडीची आई तिला विचारते, एकावर 7 शून्य म्हणजे किती? तायडीची आई म्हणते, त्यात काय अवघड आहे? एकावर 7 शून्य म्हणजे 1 करोड. हे ऐकून तायडीच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती म्हणते, 1 करोड म्हणजे तायडीने चक्क 1 करोड एवढी मोठी रिसिप्ट. आणि हे ऐकून रेवतीला जबर धक्काच बसतो. रेवती विचारते, वहिनी हे काय बोलताय तुम्ही? तायडी 1 करोड रिसिप्ट. तायडीची आई चिडून म्हणते, मी तर असं काही बोललेच नाही, तू तर काही पण ऐकते, मी असं काही बोलले नाही बरं का. असं म्हणून तायडीची आई पळून जाते. पण रेवतीला मात्र संशय येतो की ह्या काय बडबड करत होत्या. तायडी 1 करोड रिसिप्ट, तायडीचं नेमकं चाललंय तरी काय? हा नेमका प्रश्न आहे तरी काय? हाच प्रश्न रेवतीला पडतो. तर इकडे नुपूर आशाला सगळं सांगते. त्यामुळे आशाला सुद्धा खूप राग येतो. आशा चिडून म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये, एवढी मोठी माणसं आणि एवढं वाईट कसं वागू शकतात? मला तर त्या मुलीची खूप काळजी वाटतीये. त्या मुलीबरोबर ते खूप चुकीचं करताय. तर नुपूर म्हणते, आई मला सुद्धा त्रास झाला होता जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं होतं, पण आपण आता काय करू शकतो? आशा म्हणते, अगं लग्न म्हणजे नात्यांचा सोहळा असतो, नवीन नवीन नाती जोडली जातात, पण याच नात्यांच्या सोहळ्यामध्ये एवढा मोठा विश्वासघात, त्या मुलीची एवढी मोठी फसवणूक, मला तर हे सहन होत नाहीये. तू मल्हारला सांगितलंस का? नुपूर सांगते, मी मल्हार सरांना सांगितलं, सागरिका मॅडमला सांगितलं, पण ते दोघे काहीच करत नाहीये. मला तर काहीच कळत नाहीये की आता काय करायचं. आशा म्हणते, तो नक्कीच जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये अडकला असेल. काय करावं हे त्याला कळत नसेल. तर नुपूर म्हणते, माझ्या हातात काही असतं ना तर मी नक्कीच केलं असतं. आशा तिला सांगते, आहे ना तुझ्या हातात. कोण म्हणालं तुझ्या हातात काही नाहीये? तुझ्या हातात आहे नुपूर. त्या मुलीचं आयुष्य वाचवणं तुझ्या हातात आहे. तू सुद्धा हे करू शकतेस. तू त्या मुलीला जाऊन सांगू शकतेस, तिच्या आईवडिलांशी बोलू शकतेस आणि कमीत कमी तू प्रयत्न तरी करू शकतेस. प्रयत्न केल्यावर तुझ्या मनाला ही हुरहुर नाही लागणार की मी ते लग्न थांबवू शकले असते, त्या मुलीचं आयुष्य वाचू शकले असते. ही गोष्ट नुपूरला सुद्धा पटते. आशा तिचा स्वाभिमान, अभिमान जागा करून देते की तुझ्या हातात काही नाहीये असं म्हणू नकोस. तू अजूनही त्या मुलीचं आयुष्य वाचू शकतेस. आणि नुपूरला सुद्धा हे पटतं की हो, मी त्या मुलीचं आयुष्य वाचू शकते. आणि नुपूर गौरीशी बोलायला येते. पण त्याच वेळेस मिसेस पाटील तेथे येते आणि म्हणते, ओ नुपूर मॅडम, माझं एक काम करतात का? नुपूर म्हणते, नाही हो, मला दुसरं काम आहे. तर मिसेस पाटील म्हणते, अहो असं काय करताय? एक छोटंसं काम आहे. मला आहे ना आहेराच्या पिशव्या हव्या आहेत, त्या माझ्या रूममध्ये आहेत, तेवढ्या घेऊन येता का? इथं विधी चालू आहेत ना, तर मला इथे थांबावं लागेल, तुम्ही प्लीज जाऊन घेऊन या. नुपूरचा नाईलाज होतो. नुपूर म्हणते, ठीक आहे. मिसेस पाटील तेथून जाते आणि नुपूर मिसेस पाटीलच्या रूममध्ये येते आणि आहेराच्या पिशव्या शोधू लागते. तर चक्क तेथे 3 गुंड येतात आणि ते नुपूरला पकडतात. नुपूर विचारते, ए कोण आहे तुम्ही? काय करताय? तर हे 3 गुंड चक्क नुपूरला जबरदस्तीने खुर्चीवर बसवतात आणि तिचे हातपाय बांधून ठेवतात. नुपूर जोरात ओरडते, वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. तर हे गुंड नुपूरच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबतात आणि नुपूरची बोलतीच बंद करतात. नुपूरचे हातपाय बांधून ते रूमच्या बाहेर येतात आणि रूम लॉक करून घेतात. आणि रूमच्या बाहेर चक्क मिसेस पाटील उभी असते. हा सगळा तिचाच प्लॅन असतो. ती विचारते, ए तिचा आवाज तर बाहेर येणार नाही ना? हे गुंड सांगतात, नाही बाईसाहेब, आम्ही तिच्या तोंडच बंद केलंय. त्यामुळे ही मिसेस पाटील खूप खुश होते आणि तिला आठवतं की थोड्या वेळ आधी काय घडलं होतं. ती राजशेखर धोंडे पाटलांबरोबर बसलेली होती आणि राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, राजकारण राजकारण आणि फक्त राजकारण, सगळं राजकारणच आहे. आणि मिसेस पाटील म्हणते, आम्ही तुमच्यावर डाव लावून काही चूक केलेली नाहीये. आणि या दोघांच्या समोर चक्क तायडी बसलेली असते. तायडीने या दोघांशी हात मिळवणी केलेली असते आणि मग नुपूरने तिला जे काही सांगितलं हे सगळं तिने या मिस्टर अँड मिसेस पाटीलला सांगितलेलं असतं. आणि लगेचच तायडी म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही हे सगळे ना राजकारणासाठी करताय, नाहीतर एवढ्या गरीब घरातील मुलीशी कोण आपल्या मुलाचं लग्न करून देतं? पण मला आहे ना, तर राजशेखर धोंडे पाटील विचारतात, किती? तायडी उत्तर देते,
10 करोड. लगेचच राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, चालेल 10 करोड मिळून जातील, पण ही गोष्ट बाहेर कुणालाच कळायला नको. तायडी म्हणते, नाही कळणार, पण आधीच कोणाला माहीत असेल तर? राजशेखर धोंडे पाटील उत्तर देतात, त्याला कायमचं संपवून टाकू. तायडी चांगलीच खुश होते आणि म्हणते, मग तुम्ही संपवायची तयारी कराच, कारण एका व्यक्तीला ही गोष्ट माहिती आहे. मिस्टर आणि मिसेस पाटीलला मोठा धक्काच बसतो. ते विचारतात, कोणाला माहिती आहे? तर तायडी त्यांना टोमणार येते, तीच तुमची आवडती, जिच्या हातचं जेवण खाण्यासाठी तुम्हाला रोज आमच्या ऑफिसमध्ये यायचं होतं. आणि पाटील, तुम्ही तर तिला राजकारणात आणत होता. तुमची आवडती नुपूर. मिस्टर आणि मिसेस पाटीलला मोठा धक्काच बसतो. मिसेस पाटील विचारते, अरे देवा, तिला कसं काय कळलं? तर तायडी सांगते, तिने पाटील साहेबांना आणि तुमच्या मुलाला एकत्र बोलताना ऐकलं होतं, म्हणून तिला कळलं. आणि राजशेखर धोंडे पाटील खूप चिडतात आणि म्हणतात, तिला आत्ताच्या आत्ता गायब करायचं, कळलं का? मिसेस पाटील हो म्हणते. तायडी चांगलीच खुश होते. मिसेस पाटीलला हे सगळं आठवतं आणि ती पुन्हा एकदा लग्नाच्या सोहळ्यात जाते. तर नुपूर ही बिचारी या रूममध्येच हातपाय बांधलेल्या अवस्थेत असते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. मिस्टर पाटील मिसेस पाटीलला पाहतात आणि विचारतात, काय मग पाटलीनबाई, झाली की नाही सगळी व्यवस्था? पाटलीनबाई सांगते, सगळी व्यवस्था झाली आहे, तुम्ही काळजी करू नका. मिस्टर पाटील म्हणतात, आता आहे ना, आपलं कसं असतं, खटक्यावर बोट आणि जागेवर कार्यक्रम. मिसेस पाटील खूप खुश होते. आता आपल्याला काही धोका नाही. एकदा का हे लग्न झालं, सगळ्यांची चांगली जिरवायची, सगळ्यांची चांगलीच वाट लावायची, असं मिस्टर आणि मिसेस पाटील ठरवतात. आणि इकडे नुपूर मात्र रूममध्ये असते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. पण तिच्या तोंडात बोळा असतो, त्यामुळे तिला ओरडताही येत नाही. हातपाय बांधलेले असतात म्हणून स्वतःला सोडवताही येत नाही. ती जीवाचा आटापिटा करत असते स्वतःला सोडवण्यासाठी. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि नुपूर हे दोघेही राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडायला पुढे येणार आणि चांगलाच गोंधळ होणार. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसेल. मग आता मल्हार आणि नुपूर काय पुरावा समोर ठेवतील हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि जर तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड पाहायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि नोटिफिकेशन बटनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. खूप 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 धन्यवाद.